नमस्कार, मी सौ रोशनी अमोल अमृतकर. आज आपण नवदुर्गांचं चौथं रूप म्हणजे कुष्मांडा माता याविषयी माहिती घेणार आहोत. कुष्मांडा म्हणजे कुसुम पुष्पाप्रमाणे हास्य आणि ब्रह्मांड या दोन शब्दांची संधी म्हणजे कुष्मांड होय. कुष्मांडा माता ही आदिमाया, आदिशक्ती म्हणून संबोधली जाते. ज्यावेळेला या ब्रह्मांडाची रचना करायची होती त्यावेळेला त्रिदेवांनी दुर्गादेवीला आवाहन केलं आणि दुर्गादेवीला प्रार्थना केली की या ब्रह्मांडाची रचना करावी. दुर्गादेवीने कुष्मांडा मातेचं रूप धारण करून या सुंदर विश्वाची, या सुंदर सृष्टीची निर्मिती केली. तिच्या दैवी हास्याने, स्मित हास्याने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली. म्हणूनच या कुष्मांडा मातेला आदिमाया, आदिशक्ती असे संबोधले जाते. कुष्मांडा मातेचा निवास हा सूर्यमंडळात आहे. दुर्गादेवींच्या रूपांमध्ये कुष्मांडा माता हीच माता सूर्यमंडळात निवास करते. म्हणून तिची कांती ही तप्त सुवर्णाप्रमाणे झळझळीत आहे. तिच्या या तेजामुळे संपूर्ण दाही दिशांना तेज झळकत आहे. या मातेचं वाहन सिंह आहे. तसेच ही अष्टभुजा आहे. तिच्या 8 हातांमध्ये क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण, कमळपुष्प, चक्र, गदा, अमृत कलश आणि जपमाळ आहे. ही माता आपल्या उपासकाला आरोग्य संपन्न, बलवान, यशवान, कीर्तिवान बनवते. कुष्मांड या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये कोहळा असा देखील होतो. कुष्मांडा मातेला कोहळा हा खूप प्रिय आहे आणि या मातेच्या पूजेमध्ये कोहळा अर्पण करण्याची पद्धत आहे. कशी वाटली आजची गोष्ट नक्की कळवा. धन्यवाद.